2 दिवसानंतर कल्याण डोंबिवलीत पावसाला पुन्हा सुरुवात। डोंबिवलीत फक्त 15 मिनिटात 37 मिलीमीटर तर कल्याणमध्ये 2 तासात 47 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे डोंबिवली स्टेशन परिसरात पाणी साचलं। अर्ध्या तासाच्या पावसातच पाणी साचल्यानं कल्याण डोंबिवलीतील नालेसफाईची पोलखोल। कल्याणच्या आधरवाडी परिसरात पावसामुळे चिंचेचं मोठं झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं शेडचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार। कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह जिल्ह्याच्या इतर भागातही पाऊस। मुंबई गोवा महामार्ग पावसामुळे चिखलमय। काम अर्धवट असल्यानं चिखलातून वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, अपघात होण्याची शक्यता। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गाची अक्षरशः चाळण। वाहतूक कोंडीसह चिखलातून मार्ग काढताना वाहन चालक आणि इतर नागरिकही हैराण। नाशिकमध्ये पहिल्याच पावसात मुंबई आग्रा महामार्गावर पाणी साचलं। पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक कोंडी। नाशिकमध्ये उड्डाण पुलावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याला धबधब्याचं रूप। उड्डाण पुलाखाली अर्धवट अवस्थेत पाईप असल्यानं पुलावरून धोध पाणी रस्त्यावर। सकाळी मुंबईमध्ये पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार हजेरी। उकड्यापासून मुंबईकरांना दिलासा तर ऑफिसला जाणाऱ्यांची मात्र तारांबळ। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। गोसावी वस्तीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। बारामती तालुक्यात कण्हेरी गावात ढगफुटी सदृश पाऊस। शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची तारांबळ। पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी। पंढरपूर शहरातील विविध भागात पाणी साचलं। पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्यानं आमदार समाधान आवताडेंवर प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी। रत्नागिरीत मुसळधार पाऊस। जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। ठाण्यात 30 ते 35 वर्ष जुन्या अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळला। कळव्यातील ओम कृष्णा अपार्टमेंटमधली घटना, 3 जण जखमी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात आल्हाददायक वातावरण निर्माण। काही ठिकाणी पसरली धुक्याची चादर तर काही ठिकाणी ढग खाली आल्याचा भास। परवा झालेल्या पावसानंतर हिंगोली जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग। हळद, सोयाबीनसह कापसाच्या लागवडीचं काम सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।